हॅलो. नेक्स्ट पार्ट जो आहे आपला ह्याचा स्ट्रॅटेजिक फायनान्शियल, म्हणजे आता आपण पाहिजे सुरुवातीला जो आपला हा फर्स्ट युनिट आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा, त्याच्यामध्ये आपण पाहिला वॉल्टर मॉडेल. आता आपण पुढचा जो मॉडेल आहे तो पाहणार आहोत गॉर्डन मॉडेल. गॉर्डन मॉडेल मध्ये मग काय दिलेलं आहे तर मिरन गॉर्डन प्रपोज मॉडेल ऑफ स्टॉक व्हॅल्युएशन युजिंग डिव्हिडंड. आता हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मागच्या एक लेक्चर मी डायरेक्टली अपलोड केलेलं आहे, त्याच्यात हे आपलं सगळं दिलेलं आहे. सो तुम्ही हे जो वरचा पार्ट आहे तो त्याच्यात बघू शकता. आता आपण जाऊया डायरेक्टली गॉर्डन मॉडेलच्या फॉर्म्युलावरती. तर गॉर्डन मॉडेलचा फॉर्म्युला काय म्हटलेला आहे बघा. P0 इज इक्वल टू E1 इन ब्रॅकेट 1 मायनस, सॉरी एक मिनिट, हा 1 मायनस बी डिवायडेड बाय के मायनस व्ही आर. ओके. आता याच्यामध्ये वेअर P0 म्हणजे काय, प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 0. P0 म्हणजे काय, प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 0. सपोज P1 असेल मग तर त्या ठिकाणी काय होईल, प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ 1 इयर. इयर 0 म्हटलंय, जर P1 म्हटलं तर 1 इयर, P2 म्हटलं तर 2 इयर, P3 म्हटलं तर 3 इयर. सो प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 0 का, तर P0 म्हटलंय. देन म्हणजे जर आपल्याला P1 काढायचं असेल तर इथे P1 म्हणावं लागेल, म्हणजे 1 इयरचं काढायचं असेल तर P1 म्हणावं लागेल, 2 इयर्सचं काढायचं असेल तर P2 म्हणावं लागेल, 3 इयर्सचं काढायचं असेल तर P3 म्हणावं लागेल. देन येतं E1 अर्निंग पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 1. अर्निंग पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 1. आता इथे जर 2 इयरचे अर्निंग असेल तर E2 येईल, 3 इयरचं असेल तर E3 येईल. इथे काय म्हटलं, अर्निंग पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 1. इयर 1चा आहे म्हणून E1 म्हटले. देन 1 मायनस बी, हे आय थिंक एल मायनस बी आहे, 1 मायनस बी नाहीये, एल मायनस बी. एल मायनस बी इज इक्वल टू फ्रॅक्शन ऑफ अर्निंग द फर्म डिस्ट्रीब्युट्स द वे ऑफ डिव्हिडंड. फ्रॅक्शन द अर्निंग द फर्म्स डिस्ट्रीब्युट्स द वे ऑफ डिव्हिडंड. आपण ते काय आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एक्झॅक्ट कळेल. देन बी इज इक्वल टू फ्रॅक्शन ऑफ अर्निंग द फर्म थ्रू बॅक, सॉरी प्लो बॅक. देन के इज रेट ऑफ रिटर्न रिक्वायर्ड बाय द शेअर होल्डर्स. मग अशा आपण काय करत होतो की आर कशासाठी वापरतो, इंटरनल रेट ऑफ रिटर्न साठी. इथं के कशा आणि के कशासाठी वापरत होतो, कॉस्ट ऑफ कॅपिटल साठी. पण गोल्डन मध्ये के कशासाठी यूज केलेलं आहे, रेट ऑफ रिटर्न रिक्वायर्ड बाय द शेअर होल्डर्स, की शेअर होल्डर्सला किती पाहिजे रेट ऑफ रिटर्न. अँड आर रेट ऑफ रिटर्न अर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेड बाय द फर्म. आणि रेट ऑफ रिटर्न अर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेड बाय द फर्म. सो फर्मने केलेल्या इन्व्हेस्टमेंट वरती किती रेट ऑफ रिटर्न मिळालेला आहे तो म्हणजे आर येतं. आणि देन येतं बी आर, ग्रोथ रेट ऑफ अर्निंग द डिव्हिडंड. बी आर म्हणजे काय, ग्रोथ रेट ऑफ अर्निंग द डिव्हिडंड. ओके. जो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय काय युज करायचं ते कळालं. ओके. आता आपण पाहूयात एखादा प्रॉब्लेम त्याच्या रिलेटेड. सुरुवातीला आपण एखादा प्रॉब्लेम जो आहे याच्यातला, आता फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे हा आधी ओरली पाहूयात आणि मग आपण व्हाईट बोर्ड वर सॉल्व्ह करायला घेऊयात. ओके. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येईल. सो ओरली बघताना आता प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा, पाहूयात आधी. द डिव्हिडंड ऑफ नेल्सन कंपनी लिमिटेड आर एक्सपेक्टेड टू ग्रो ऍट अ रेट ऑफ 25% फॉर 2 इयर्स. म्हणजे काय म्हटलंय की नेल्सन कंपनी जे आहे त्यांचा डिव्हिडंड जो आहे तो 2 वर्षामध्ये 25% वाढला पाहिजे, असं किंवा 25% इन्क्रीज झाला पाहिजे, ग्रो झाला पाहिजे, असे त्यांचे एक्सपेक्टेड आहेत ते. आफ्टर विच द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड टू फॉल टू 5%. काय म्हटलंय, आफ्टर विच द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड टू फॉल टू 5%. नंतर काय म्हटलंय की त्यानंतर आफ्टर विच द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड टू फॉल टू 5%, म्हणजे 5%ने पुन्हा तो ग्रोथ रेट काय झाला पाहिजे, कदाचित कमी येण्याची शक्यता आहे, असं त्यांचं एक एक्सपेक्ट केलेलं आहे त्यांनी. देन द डिव्हिडंड पेड लास्ट पिरियड वॉज ₹2. म्हणजे लास्ट टाइम त्यांना डिव्हिडंड किती मिळाला होता, ₹2. द इन्व्हेस्टर्स डिझायर्स ऍट 12% रिटर्न. त्यानंतर इन्व्हेस्टरला किती मिळाले पाहिजेत, तर 12% तरी त्याचे रिटर्न मिळाले पाहिजेत. आता काय म्हटलं, यू आर रिक्वायर्ड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस स्टॉक, पीव्ही फॅक्टर, अँड ऍट द रेट 12%.
इज अन अंडर इयर आणि व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. ओके, पीव्ही फॅक्टर ॲट 12% इज अन अंडर. आता पीव्ही फॅक्टर म्हणजे काय, तर प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर्स. ओके, आता इयर दिलेले आहेत त्यांनी, फर्स्ट इयर आणि त्याच्या व्हॅल्यू दिल्या आहेत प्रत्येक इयरच्या. ओके, आता सोल्युशन मध्ये D0 म्हणजे काय, डिव्हिडंड ऑफ लास्ट इयर. D1 म्हणजे डिव्हिडंड ऑफ फर्स्ट इयर. D2 म्हणजे डिव्हिडंड ऑफ सेकंड इयर. D3 म्हणजे डिव्हिडंड ऑफ थर्ड इयर. हे आता दिलेले आहेत. ओके, देन आता म्हणूयात जी ग्रोथ रेट आणि टी काय म्हटलेलं आहे, रिटर्न. D1 इज इक्वल टू, D1 कसा फाइंड आउट करायचा आता, डिव्हिडंड म्हणजे फर्स्ट इयरचा डिव्हिडंड. तर डी झिरो म्हणजे की लास्ट इयरचं म्हणजे थोडक्यात 0 इयरचा डिव्हिडंड, म्हणजे ज्या वेळेला एक 1 इयर कम्प्लीट नव्हतं त्यावेळेचा डिव्हिडंड, इन ब्रॅकेट 1 + G. ओके, आता त्यांनी काय म्हटलं की स्टार्टिंगला त्यांनी किती डिव्हिडंड द्यायचा ठरवला होता, दिला नाही, ठरवला होता, तो आपल्याला D0. सो डिव्हिडंड ऑफ नेल्सन कंपनी लिमिटेड आर एक्सपेक्ट टू ग्रो ॲट रेट ऑफ 25% फॉर 2 इयर्स. ओके, काय म्हटलंय, 25% फॉर 2 इयर्स, आफ्टर विच द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड फॉल 5%. द डिव्हिडंड पेड लास्ट पिरियड वॉज, लास्ट पिरियडला किती त्यांनी डिव्हिडंड पेड करायचं ठरवलं होतं, म्हणजे सुरुवातीला किंवा लास्ट इयरला जो की आपला डिव्हिडंड 0 आहे तो रुपीज होता 2. इथं दिलेला बघा, द डिव्हिडंड पेड लास्ट पिरियड वॉज रुपीज 2. म्हणजेच काय झालं, D0 आपला काय मिळाला, आपल्याला 2 दिलेला आहे त्यांनी डिव्हिडंड लास्ट इयरला त्यांनी पेड केलेला. देन काय म्हटलंय, 1 + जी मीन्स ग्रोथ रेट. ग्रोथ रेट काय दिलेलं आहे, आफ्टर विच द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड टू फॉल, सॉरी, एक्सपेक्टेड टू ग्रोथ रेट म्हणजे डिव्हिडंड ऑफ नेल्सन कंपनी लिमिटेड आर एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट रेट ऑफ 25% फॉर 2 इयर्स. सुरुवातीच्या 2 वर्षासाठी ग्रो रेट काय दिलेला होता त्यांनी, 25%. 25% म्हणजे 0.25. ओके, मग अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाला, तर आपल्याला फर्स्ट इयरचा डिव्हिडंड मिळाला. D1 इज इक्वल टू D0 1 + G. मग 2 आला आपला D0 जो दिलेला आहे इथे, 1 + G ग्रोथ रेट तुम्हाला दिलेला आहे 25% सुरुवातीच्या 2 इयर्सला. तुम्ही त्या पद्धतीने 0.25 तुम्ही फर्स्ट इयरला घेतलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2.50 मिळाला. देन काय म्हटलं, डी टू ला काय आता येईल, इथे D2 ज्याला फाइंड आउट करायचं तर आपल्याला D1 ची व्हॅल्यू पाहिजे. मग D1 ची व्हॅल्यू किती आली, 2.50. सो 2.50 1 प्लस ग्रोथ रेट फर्स्ट 2 इयरला किती म्हटले, 25%. म्हणजे फर्स्ट इयरला जर आपण 0.25 घेतलं तर सेकंड इयरला पण तेवढाच राहील, कारण सुरुवातीच्या 2 इयरला म्हटलेलं त्यांनी द एक्सपेक्टेड टू ग्रोथ रेट ऑफ 25% फॉर 2 इयर्स. मग 2 इयर्स साठी त्यांनी किती म्हटलंय, 25. मग फर्स्ट इयरला पण घेतला, सेकंड इयरला घेतला, किती घेतला, 25%. सो तो किती झाला. मग अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, तर D2 म्हणजे सेकंड इयरच्या डिव्हिडंडची व्हॅल्यू मिळाली. आता थर्ड इयरच्या डिव्हिडंडची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग थर्ड इयर डिव्हिडंड फाइंड आउट कसा करणार आपण, सेकंड इयरचा डिव्हिडंड जो आलेला आहे 3.125 1 प्लस, आता ग्रोथ रेट मात्र फक्त 2 वर्षासाठी हा होता 25%, मग तो आपण घेतलेला आहे. आफ्टर विच, त्याच्यानंतर काय म्हटलंय, आफ्टर विच द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड टू फॉल टू 5%. काय म्हटलंय, ग्रोथ रेट जो आहे तो किती फॉलोइंग कितीपर्यंत आला, 5%. 5% म्हणजे किती आलं, 0.05. म्हणून 1 + 0.05. थर्ड इयरला कळालं तुम्हाला 0.05 घेतलं, का घेतलं, कारण सुरुवातीला काय म्हटलं, द डिव्हिडंड ऑफ नेल्सन कंपनी लिमिटेड एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट रेट ऑफ 25% फॉर 2 इयर्स. 2च वर्षासाठी 25% होता, आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की त्याच्यानंतरच्या इयरसाठी तो 5% आला फॉल डाऊन होऊन, म्हणून तो थर्ड इयरला किती घेतला आपण, 0.05. त्यानुसार आपलं थर्ड इयरचा डिव्हिडंड मिळाला 3.25. आता स्टॉक ऍट द एंड ऑफ सेकंड इयर, सेकंड इयरच्या एंडिंगला स्टॉक किती होता. सो P2 म्हणजेच काय, तर आपल्याला इथे तुम्ही आपण जो फॉर्म्युला पाहिला त्यावेळेस आपण पाहिलेलं होतं, P1 म्हणजे काय आणि P2 म्हणजे काय. P0 म्हणजे प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 0. मग P1 काय येईल, प्राइस पर शेअर ऑफ द एंड ऑफ 2 इयर. ओके, इयर 2 द इन्व्हेस्टर डिझाईन, आपल्याला फाइंड आउट काय करायचं, डिव्हिडंड. ओके, सो P2 घेतलं. P2 म्हणजे आफ्टर 2 इयर्स प्राइस पर, काय म्हटलं होतं, प्राइस
per share at the end of 2 year. सो प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ 2 year. 2 वर्षाच्या एंडिंग नंतर प्राइस पर शेअर किती असेल. सो डी थ्री त्याच्यासाठी आता फॉर्म्युला दिलेला आहे, स्टॉक ऑफ द एंड ऑफ द इयर P2. ओके, सो प्राइस पर शेअर आफ्टर 2 years. 2 years नंतर मग त्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. आता हा एक फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करून घ्या. स्टॉक ॲट द एंड ऑफ सेकंड इयर, इथं काय म्हटलं, स्टॉक ऑफ द एंड ऑफ सेकंड इयर. सेकंड इयरच्या एंडला स्टॉक किती आहे ते काढायचं आहे, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला म्हटलं. जर थर्ड इयरच्या एंडला असतं तर P3 आलं असतं, फोर्थ इयरच्या एंडला असतं तर P4 आलं असतं. तर स्टॉक ऍट द एंड ऑफ सेकंड इयर म्हणून येणार इथं P2 इज इक्वल टू D3 डिवायडेड बाय केई मायनस जी. केई म्हणजे काय आणि जी म्हणजे काय, ग्रोथ रेट, तो आपण पाहिला होता. आणि केई म्हणजे काय आहे, केई म्हणजे काय आहे, तर इथे इन्व्हेस्टर्स डिझायर ॲट 12% रिटर्न. की इन्व्हेस्टमेंटला सॉरी, इन्व्हेस्टर डिझायर्स किती पर्सेंट त्यांना रिटर्न देणार आहोत, सो 12%. म्हणजे जो इन्व्हेस्टर डिझायर्स रिटर्न जे आहेत ते इथे केईने आपण मेन्शन केलेले आहेत. ओके, सो D3 आपण फाइंड आउट केला, तो आहे आपल्याकडे इथे 3.28. देन केई म्हणजे इन्व्हेस्टर डिझायर्स रिटर्न किती आहे, 12%, ते आलं आपल्या इथे 0.12 मायनस काय म्हटलंय की ग्रोथ. आता आता हा जो होता आपला, ओके सॉरी, 25 आफ्टर 2 year म्हणजे 2 वर्षाच्या नंतर ज्याला तिसऱ्या वर्षाला गेलो. आता हे आपण P2 फाइंड आउट करतो म्हणजे सेकंड इयर, स्टॉक ऍट द एंड ऑफ सेकंड इयर. सो त्यावेळेस आपला जो ग्रोथ रेट असेल तो आपला थर्ड इयरचा मिळणार आहे आपल्याला, म्हणून इथं 0.05 घेतला. का तर इथे त्याच्यानंतर 2 वर्षानंतर काय झालंय, तर ग्रोथ रेट जो होता तो फॉल झालाय, 5% वरती आलाय, म्हणून तो 5% घेतला. त्याच्यानंतर आपल्याला सो स्टॉक ऑफ द एंड ऑफ सेकंड इयरच्या एंडला आपल्याला स्टॉक कितीचा होता, ₹46.86. आता काय केलं त्यांनी, कॅल्क्युलेट द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ स्टॉक प्राइस, पीव्ही फॅक्टर्स ऍट 12%. सो कॅल्क्युलेशन ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऍट द स्टॉक प्राइस. सो त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं की कॅल्क्युलेट करायचं की प्रेझेंट व्हॅल्यू काय असणार आहे. सो फर्स्ट इयरची 2.50 काय आहे, डिव्हिडंड आहे आपला फर्स्ट इयरचा मिळालेला 2.50 इन टू, इथे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे, द रिक्वायर्ड ऑफ द व्हॅल्यू ऑफ स्टॉक, प्रेझेंट व्हॅल्यू जे आहेत ते दिलेले आहेत. फर्स्ट इयरची किती आहे, 893, म्हणून 2.50 इंटू 0.893, आन्सर आला 2.23. सेकंड इयरचं सुद्धा तुम्हाला काय दिलेलं आहे ते, 3. हा, ह्या फॉर्म प्रॉब्लेम मध्ये एक बघा इथे मेन्शन केलेलं आहे सरळ सरळ, पण आपण कुठेच त्याच्यावरती काय केलंय, फोकस केलं नाही. की द डिव्हिडंड ऑफ नेल्सन कंपनी लिमिटेड आर एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट रेट ₹20 ॲट रेट ऑफ 25% फॉर 2 years. 2 years आफ्टर विच, 2 वर्ष 25% ठेवायचं एक्सपेक्ट केलेलं. पण त्यानंतर ग्रोथ रेट जो आहे तो फॉल झाला 5% वरती. पण इथं कुठेही असं म्हटलेलं नाही की थर्ड इयरला तो फॉल झालाय. म्हणजे सेकंड इयर मध्ये सुद्धा असू शकतो, थर्ड इयर कुठेही मेन्शन नाहीये, त्याच्यामुळे सेकंड इयर मधलीच ती एंट्री येणार आहे. द डिव्हिडंड पेड लास्ट पिरियड वॉज 2%. सो त्याच्यामुळे इथे काय केलंय, डी वन डी टू डी थ्री ठीक आहे फाइंड आउट करण्यापर्यंत. पण पुढे ज्यावेळेला सेकंड इयरचं तुम्ही ज्यावेळेला स्टॉक रेशो, स्टॉक प्राइस काढाल, त्यावेळेला सेकंड इयरचं एक तर फर्स्ट वन तुम्हाला काय येणार आहे, सो 3.125 डिव्हिडंड इंटू 0.797, हा जो सेकंड इयरची व्हॅल्यू आहे, प्रेझेंट व्हॅल्यू, प्लस स्टॉक ऍट द एंड ऑफ सेकंड इयर, म्हणजे सेकंड इयरला 2 हे झाल्यामुळे, ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे सेकंड ट्रान्झॅक्शन आपण इथे घेतलं स्टॉकचं, आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळालं 46.86. म्हणून 46.86 इंटू सेकंड इयरचीच व्हॅल्यू येईल आपली 797. सो त्याची टोटल मिळेल, आणि ह्याची ज्यावेळेला टोटल कराल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला मिळणार आहे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ स्टॉक. आलं लक्षात. सो आता आपण जरा हे कॅल्क्युलेशन जे आहे ते व्हाईट बोर्डवरती पाहूयात, म्हणजे तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. प्रॉब्लेम जो आहे तो नोट डाऊन करून घ्या तुम्ही.
म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे मला दाखवावं लागणार नाही परत. ओके, आता प्रॉब्लेम समोर ठेवा. प्रॉब्लेम समोर ठेवला त्यांनी काय म्हटलंय पहिलं, द डिव्हिडंड नेल्सन कंपनी 2 इयर साठी, फर्स्ट 2 इयर साठी काय म्हटलंय, एक्सपेक्टेड काय होता 2 इयर साठी डिव्हिडंड एक्सपेक्टेड काय होता इयर साठी 25%. ओके, आणि आफ्टर दॅट त्याच्यानंतर काय झालं की फॉल डाऊन झालं कितीपर्यंत 5% पर्यंत हे झालं. देन 2 इयर्स झाल्याच्या नंतर नेक्स्ट काय येतं, प्राइस पर शेअर. त्याच्यानंतर काय म्हटलंय त्यांनी 2 इयर्स विच ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड फॉल टू 5%. द डिव्हिडंड पेड लास्ट पिरियड, लास्ट पिरियडला म्हणजे ज्यावेळेला सुरुवात केली त्याच्या आधी डिव्हिडंड किती पेड केला होता, डिव्हिडंड पेड ₹2. ओके, and the investor desired 12% रिटर्न. इन्व्हेस्टरला किती पर्सेंट रिटर्न हे द्यायचे, इन्व्हेस्टर डिझायर रिटर्न 12%. ओके, हे आपल्याकडे 4 गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला खाली मग इयर आणि प्रत्येक इयरची प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके, त्यानुसार आपल्याला पुढे फाइंड आउट करायचं. सगळ्यात आधी आपण काय करूयात की डिव्हिडंड फाइंड आउट करूयात. सो D0 इज द डिव्हिडंड ऑफ लास्ट इयर, तो आपल्याला ऑलरेडी दिलेला लास्ट इयरचा डिव्हिडंड किती दिले, डिव्हिडंड 0 म्हणजे डिव्हिडंड ऑफ लास्ट इयरचा डिव्हिडंड किती दिलेला आहे ₹2. आता आपल्याला फाइंड आउट करायचं D1. सो D1 इज इक्वल टू डिव्हिडंडचा आपण फॉर्म्युला का पाहिला होता मग अशी, D0 then in bracket 1 मायनस ग्रोथ रेट. ओके, आता हा जो झाला तुमचा ग्रोथ रेट आहे. सो D1, D0 तुमचा किती आहे 2 जो दिलेला आहे ऑलरेडी, 1 मायनस ग्रोथ रेट किती आहे तुमचा 25%. 25% फर्स्ट म्हणजे किती आला तुमचा तो 0.25. ओके, सो D1 तुमचा किती आला 2, 1 मायनस 25 म्हणजे 0.75. बरोबर आहे ना, प्लस आहे ते मायनस नाही आहे, सॉरी. सो 1.25 आलं, 1.25. 1.25. सो इट इज इक्वल टू 2 इंटू 1.25. बघा किती येतं आन्सर ते 2.50. 2.50. ओके, हा झाला D1. सेम D2 काढताना आता D0 च्या जागी काय घ्यावं लागेल आपल्याला D1 आणि 1 प्लस G. आता फर्स्ट 2 इयर्सला काय म्हटलंय त्यांनी, ग्रोथ रेट सेम आहे 25%. ओके, म्हणून आपण त्या पद्धतीने जाऊयात. सो D1 इज इक्वल टू D1 किती आलेला आहे 2.50, 1 प्लस ग्रोथ रेट किती आहे 0.25. So it is equal to 2.5, 1 plus 0.25, 1.25. So 2.50 into 1.25. 2.50 into 1.25. So it is equal to 3.125 rupees. 3.125. आता इथं तुम्ही मला एक क्वेश्चन तुमच्याकडून अपेक्षित होतं की कोणाच्या डोक्यात असा क्वेश्चन आला असेल की मी काल तुम्हाला असं सांगितलं होतं की मल्टिप्लिकेशन आधी करायचं आणि ऍडिशन नंतर करायचं बॉडमॉस नुसार. मग इथे आधी तर खरं D1 आणि हा ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे होतं, मग मी ऍडिशन का आतलं आधी केलं. तर त्या बॉडमॉस मध्ये सगळ्यात पहिला जो बी येतो त्याचा मिनिंग होतो ब्रॅकेट. सो ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचा असतो, म्हणून मी आधी ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत
ते ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घेतलं आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. आलं लक्षात? बॉडमास मध्ये एमच्या आधी येतं ब्रॅकेट, म्हणून ब्रॅकेट आधी सॉल्व्ह केलं. त्या पद्धतीने 3.125 हा आला D2. आता देन तुमचं येतं D3. D3 सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो D3 इज इक्वल टू, मग इथे तुमचं किती D2. D2 तुमची व्हॅल्यू काय आली होती D2 ची? D3 इज इक्वल टू D2 इन ब्रॅकेट 1 प्लस G. D3 ची व्हॅल्यू किती होती आलेली? 3.125. 3.125. ओके, हीच होती ना व्हॅल्यू 3.125. देन 1 प्लस, आता काय होतं की ह्या ठिकाणी ग्रोथ रेट फर्स्ट 2 इयर्सला 25 होतं, त्याच्यानंतर फॉल डाऊन होऊन कुठे आलं ते 5%. पण तो थर्ड इयरला आला असं नाही, पण डिव्हिडंड आपल्याला थर्ड इयर साठी दाखवायचं आहे. आपल्याकडे 3 व्हॅल्यू मिळाल्या होत्या याच्यात, ग्रोथ रेटच्या 3 व्हॅल्यू. सो पहिली आपण यूज केली 0.25, सेकंड आपण यूज केली 0.25 कारण 2 इयर्स म्हटलं होतं, आणि मग थर्डला आपली काय येणार आहे, 2 इयर्सला ऑलरेडी आपण यूज करून झालो 25. सो त्याच्यामुळे तिसरी मग तो सेकंड इयर असू नाही तर थर्ड इयर असू देत, आपल्याला काय म्हटलेलं आहे 5%. फॉल डाऊन झालं 2 वर्ष आपण डिव्हिडंडचे लागू केले, त्याच्यानंतर ते फॉल डाऊन झालं, ते आलं 0.05. सो 3.125 in bracket 1.05. So it is equal to 3.125 into 1.05 किती आलं 3.28. आन्सर किती आलं 3.28. ओके, सो 3.28 झालं, D3 मिळालं. इथपर्यंत आपला आता हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं होत नाहीये. ओके, देन त्यांनी काय म्हटलंय, मुळात हा प्रॉब्लेमच ना थोडासा मला रॉंग वाटतं. रॉंग इन द सेन्स, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कॅल्क्युलेट काय करायचंय ते दिलं. यू आर रिक्वायर्ड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस स्टॉक्स. हा सॉरी, दिलेलं आहे यू आर रिक्वायर्ड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द स्टॉकची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ओके, आता इथे तुम्हाला जो दिलेला जो डाटा होता याच्यामध्ये, ओके दिसतोय. सो तुम्हाला 3 वर्षाचा तुम्हाला फाइंड आउट करायला म्हटलंय, पण तुम्हाला डाटा दिलेला आहे तो 2 इयर्सचा दिलेला आहे, थर्ड इयरला काही म्हटलेलं नाहीये. मग तुम्हाला काय करावं लागेल की 2 इयर्सचा जो डाटा आहे त्याची टोटल करून त्याची जी काही त्याची स्टॉक व्हॅल्यू येईल ती तुमची थर्ड इयरला असेल. म्हणजे सेकंड इयरच्या एंड नंतर जी काही स्टॉक व्हॅल्यू राहील, प्रेझेंट व्हॅल्यू, ती तुमची एंड ऑफ द सेकंड इयरची एंडची जी व्हॅल्यू राहील ती तुम्ही काय करणार आहात की ओपनिंग बॅलन्स म्हणून किंवा ओपनिंग स्टॉक म्हणून कुठे राहील, तो तुमच्या नेक्स्ट इयरला राहील, थर्ड इयरला. म्हणून आता तुम्हाला फक्त 2 इयर्सचं फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता म्हटलंय कॅल्क्युलेट स्टॉक ऍट द एंड ऑफ सेकंड इयर. स्टॉक ऑफ द ऍट द एंड ऑफ सेकंड इयर. स्टॉक ऍट द एंड ऑफ सेकंड इयर. सेकंड इयरच्या एंडला तुमचा स्टॉक किती असणार आहे तो फाइंड आउट करायचा. मग तो फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, सेकंड इयरच्या एंडला म्हटल्यामुळे आपण काय म्हणणार P2 म्हणजे काय, P2 म्हणजे काय, प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ 2 इयर्स दिलेले नाही ते. P2 म्हणजे काय, इथे बघा P0 म्हणजे काय, प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 0. तसं इथे 2 इयर आहे म्हणून प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ 2 इयर्स. ओके, सो इज इक्वल टू D3. आता जर सेकंड आता D3 आपण काय फाइंड आउट केलं समजलं. जर P2 फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला D3 ची गरज होती, म्हणून आपण D3 फाइंड आउट करून घेतला. केचं मिनिंग मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट डिझायर रिटर्न्स. इथे मग आपलं कॅपिटल नाही राहत, इथे रिटर्न्स घेतलं जातं. केचं मिनिंग रिटर्न घेतलं जातं, आणि वॉल्टर मॉडेलला के मीन्स कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओके, सो KE देन मायनस G ग्रोथ रेट. आता काय करूयात, P2 इज इक्वल टू इयर एंडला घ्यायचं, सेकंड इयरच्या एंडला घ्यायचं आपल्याला. ओके, एंडचा स्टॉक. मग D3 आपला जो आलेला आहे तो किती आहे 3.28
केई आपल्याला दिलेलं आहे 0.12% म्हणजे, आणि मायनस आता या ठिकाणी आपण ग्रोथ रेट कुठला घेणार, जो लास्ट असेल तो आपला पहिल्या 2 वर्षाचा 25 आणि लास्टला किती होता 5%, कारण आपण इयर एंडला घेतोय त्याच्यामुळे लास्टचा जो तुम्हाला दिलेला आहे लास्ट ग्रोथ रेट तो आहे 0.05, आणि ऍट द एंड ऑफ इयर घेतोय त्याच्यामध्ये जो कुठला शेवटचा असेल तोच आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. म्हणून इथे म्हटलं 3.28 divided by 0.12 minus 0.05. 0.12 minus 0.05 is equal to किती आला 0.07. Okay, so 0.07, so it is equal to 3.28 divided by 0.07, 46.85. 46.85. ओके, ह्याचा हे आलं तुमचं आन्सर 46.85. आता काय करायचं तुमचं हे झाल्याच्या नंतर रुपीज करा इथे फक्त प्रत्येकाच्या समोर रुपीज 46.85. ओके, मी आता हे रफ करतो. हे झाल्याच्या स्टॉक ऑफ द एंड ऑफ सेकंड इयरच्या एंडला तुमचा काय स्टॉक असणार आहे ते झालं. त्याच्यानंतर मी आता ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याकडे व्हॅल्यू दिल्या होत्या बघा प्रॉब्लेम मध्ये, आपल्याला पर इयर व्हॅल्यू दिलेली आहेत, म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली आहेत. फर्स्ट इयरची, सेकंड इयरची, थर्ड इयरची अशी प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला काय करायचं, तर त्या प्रेझेंट व्हॅल्यू सोबत आपले जे डिव्हिडंड आहेत किंवा जो आपला स्टॉक आहे तो मल्टिप्लाय करून आपल्याला काय करायचं, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणजे सेकंड इयरच्या एंडला प्रेझेंट व्हॅल्यू स्टॉकची प्रेझेंट व्हॅल्यू किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो फर्स्ट इयर आपण घेऊयात. फर्स्ट इयरला डिव्हिडंड किती आला आपला 2.50 इंटू प्रेझेंट व्हॅल्यू किती दिली आहे बघा फर्स्ट इयरची प्रॉब्लेम मध्ये 0.893. ओके, देन सेकंड इयरला आपला D2 किती आला होता 3.125 इंटू प्रेझेंट व्हॅल्यू काय दिलेली बघा सेकंड इयरची 0.797. ओके, आणि आपण जो स्टॉक काढला होता तो स्टॉक आपण कोणत्या इयरचा काढला होता, तर सेकंड इयरचाच एंडचा स्टॉक काढला होता. त्याच्यामुळे तो तुमचा सेकंड इयर मध्येच येणार, तो तुमचा थर्ड इयरला येणार नाही. मग तो किती काढला होता 46.86 इंटू मग त्याला व्हॅल्यू सुद्धा सेकंड इयरचीच लागेल 797. ओके, मग आता याची टोटल करा 2.50 इंटू 0.893 किती येतं आन्सर बघा रुपीज 2.23. देन 3.125 इंटू 0.790 किती येतं 2.49. आणि तिसरं 46.86 इंटू 0.797 किती येतं 37.34. आणि ह्याची जी टोटल येईल ह्याची ऍडिशन करून किती येईल 42.06. त्याला तुम्ही काय म्हणाल, तर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ स्टॉक. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणजे 2 वर्षाचा डिव्हिडंड प्लस तुमचा इयर एंडचा जो कुठला स्टॉक होता त्या सगळ्याची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ स्टॉक. आलं लक्षात? सो जर तुमचा हा प्रॉब्लेम लक्षात आला नसेल तर रिव्हिजन मध्ये आपल्याला आणखी काही त्याचे क्वेश्चन्स घेणार आहोत, त्यावेळेस आपण ते डाउट्स तुमचे क्लिअर करू. किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील, आधी हा एक झाला, आणखी एक नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेऊयात. आणि 2 प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर जर तुमचे काही डाउट्स असतील तर ते मला सांगा, म्हणजे मग आपण त्याच्यावरती त्याच वेळेस सोल्युशन देऊ. ओके.